नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओमध्ये मी MSRTC बस पास 2026बद्दल अशी माहिती सांगणार आहे जी प्रत्येक विद्यार्थी आणि रोज ST बसने प्रवास करणाऱ्या व्यक्तीला माहीत असणं खूप गरजेचं आहे. विशेष म्हणजे व्हिडिओच्या शेवटी मी अशी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जी माहिती नसल्यामुळे अनेकांचे पास काढताना किंवा नूतनीकरण करताना अडथळे येतात. तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया. मित्रांनो, महाराष्ट्रात लाखो विद्यार्थी दररोज ST बसने शाळा आणि कॉलेजला जातात. त्याचबरोबर अनेक नागरिकही ST बसचा नियमित वापर करतात. त्यामुळे बस पास ही खूप महत्त्वाची सुविधा आहे. 2026मध्ये MSRTC कडून बस पास प्रक्रियेत काही बदल करण्यात आले आहेत. काही ठिकाणी आता NCMC स्मार्ट कार्ड वापरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे जुन्या पद्धतीने पास काढणारी नवीन नियमाची माहिती घेणं आवश्यक आहे. आता प्रश्न पडतो, हा NCMC स्मार्ट कार्ड म्हणजे काय? नेमका NCMC स्मार्ट कार्ड म्हणजे नेमकं काय आहे? हा एक स्मार्ट कार्ड आहे. भविष्यात अनेक ठिकाणी कागदी पासऐवजी याचा कार्डचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि प्रवाशांनी ही प्रक्रिया समजून घेणं गरजेचं आहे. आता पाहूया बस पाससाठी कोण पात्र असू शकतात. यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी आणि MSRTCच्या नियमानुसार पात्र असलेल्या लाभार्थी घेतात. पात्रता ही संबंधित योजनेच्या अटीवर अवलंबून असते. आता अर्जासाठी साधारणपणे किती कागदपत्रे लागू शकतात ते पाहूया आणि कोणती कागदपत्रे. आधार कार्ड, शाळा किंवा कॉलेजचे ओळखपत्र, बोनाफाईड प्रमाणपत्र लागू असल्यास पासपोर्ट आकाराचा फोटो आणि इतर आवश्यक कागदपत्रे. अर्ज करण्यापूर्वी तुमच्या स्थानिक MSRTC कार्यालयात किंवा अधिकृत माहितीवरून अवघ्यात यादी तपासणे आवश्यक आहे. आता अर्ज करताना लोक सर्वात जास्त कोणत्या चुका करतात ते पाहूया. पहिली चूक म्हणजे नाव किंवा जन्मतारीख चुकीची भरणे. दुसरी चूक म्हणजे अस्पष्ट किंवा चुकीचा फोटो देणे. तिसरी चूक म्हणजे अपूर्ण कागदपत्रे जोडणे. चौथी चूक म्हणजे अर्ज भरल्यानंतर त्याची पावती जतन न करणे. आणि पाचवी चूक म्हणजे नियम वाचल्याशिवाय अर्ज सबमिट करणे. मित्रांनो, या छोट्या चुका टाळल्या तर तुमचा अर्ज अधिक सुरळीत होऊ शकतो. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्या भागात NCMC स्मार्ट कार्ड प्रणाली सुरू झाली असेल तर पास काढताना किंवा नूतनीकरण करताना संबंधित सूचना काळजीपूर्वक वाचा आणि अधिकृत केंद्रातूनच प्रक्रिया पूर्ण करा. तसेच अर्ज केल्यानंतर पावती किंवा अर्ज क्रमांक सुरक्षित ठेवा. भविष्यात अर्जाची स्थिती तपासण्यासाठी तो उपयोगी पडतो. आता मला कमेंटमध्ये एक गोष्ट नक्की सांगा, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि तुम्ही आधीच ST बस पास वापरता का? तुमची कमेंट मी नक्की वाचेन. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर हा व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा जे दररोज ST बसने प्रवास करतात. पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना आणि अपडेट्ससह पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.